नमस्कार भाऊ. नमस्कार. एखादी बिडी भेटेन काय? धन्यवाद. हॅट माय भिन. घ्या. का हो भाऊ, तुम्ही एवढं शहराच्या बाहेर या सुनसान रस्त्यावर काय करून राहिले? भेवगी वाटत नाही का तुम्हाला? मी साला त्या वरच्या मंदिरात गेलो, माही फाटून हातात आली, पळत आलो वापस तसाच. मला भेव घेऊन वाटत. माझ्या रोजचंच काम आहे. रोजचं काम? काय काम करता तुम्ही? इथंच बाजूला मसान आहे, तिथंच कामाला हवं मी. काय मागितलं मग देवाजवळ एवढ्या दुरून येऊन? काही नाही, असंच. आता माया वय झालं 32. मग झालं लग्न काही जुळून नाही राहिलं. असं नाही का शिकलो नाही, 9वी पास आहोत आणि घरी 3.5 एकर वावर आहे. काय बुहारी लागली चहा मायावीन काय माहीत, कोणी पोरगी द्यायलाच तयार नाही. कायले करायला लागतं रे बा लग्न? तसंच राह ना, एकटा जीव सदाशिव. काही बोलता काय, लग्न तर करावंच लागेल ना. माया मायले मी एकुलता एक पोरगा आहे, लग्न तर करावंच लागते, नाही तर काही खरं नाही माया. करा करा, लग्न करा, लेकर करा, करा. अरे माही गोष्टच आहे का पुरी भाऊ? काय झालं का, मी वावरात जात होतो तर मला तिथे एक बुडा बाबा भेटला. मी आता त्याले पुरी लग्नाची हकीकत सांगितली. तर तो काय म्हणे, तुझं लग्न येणाऱ्या 2 हप्त्यात जमन, पण तुले मायासोबत एक वादा करा लागल. कायचा वादा रे बा? तुमच्या गावातलं ते पहाडातलं मंदिर नाही काय, ते आता गेलतो तर त्या मंदिरात जाऊन कापूर अगरबत्ती आणि नारळ फोडायचं. मग बाबानं सांगितल्याप्रमाणे तसं केलं ना तू? नाही ना, मी नारळ फोडायला जाव तर नारळ फुटत नव्हतं आणि कापूर अगरबत्ती लावायला जाव तर माचीच लागत नव्हती. बाबाला अजून एक वादा केला होता तू, तिच्या कोणत्याच गोष्टीला हात लावायचा नाही. हात गीत नाही लावला ना तो हाताले? नाही नाही, हे कायलेच हात नाही लावला. जाय, ते नारळ अगरबत्ती आणि कापूर वापस घेऊन ये, नाही तर तुझं काही खरं नाही बाबू आता. भाऊ चलतं का माझ्यासोबत वरता आणाले? मला भेव वाट राहिलं. तुम्ही कुठं चालले? मी चाललो माझ्या कामावर, भेटू आता मसानात. भाऊ, मंदिर कोणीकडे आहे?